शुभेच्छा दिल्या जातात. खरं तर आपण पाहतोय आमचे सर्वांचे लाडके आयोजक समीरदादा देसाई, त्यानंतर जीत मस्कर, त्यानंतर सुखदेव मडवी, संपूर्ण आमची टीम या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्या उपस्थितीतून आपण दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. शिकरे चला मॅन ऑफ द मॅच साठी या ठिकाणी आपण तेजस मडवीला आमंत्रित करूया आणि भूषण आपण या. आपल्याला 500 रुपयाचं प्राइज आलंय. विठ्ठल कोलेकर साहेबांना विनंती करेल की आपण यावं या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. विठ्ठलजी कोलेकर दादा या. विठ्ठल कोलेकर साहेब या. आपल्या शुभास्य आम्ही खेळाडूला मॅन ऑफ द मॅच देणार. तेजस मडवी ठरला मॅन ऑफ द मॅच आणि भूषणला 500 रुपयाचं प्राइज आहे. अक्षय कोलेकर टीमचे पॅकर आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी 500 रुपये भूषणला आलेत. चला सामना स्टार्ट होतोय मैदानावरती. सेकंड राऊंडची सेकंड लढत. सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. या ठिकाणी आपण पाहतो भाल संघाचे आणि दुसरे बघा सुदर्शनला त्यांनी डेडिकेट केली मॅन ऑफ द मॅच. थँक्यू. आणि आता कॉमेंटर बॉक्समध्ये होईल परिवर्तन. तर या ठिकाणी येतात सोनू मांगर. तर सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय आणि इकडे पाहतोय बॉल स्टॉप झालाय. खरं तर आपण पाहिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये त्या ठिकाणी 3 धाबा प्राप्त केल्या आणि 3 धाबेनं टीमची टोटल सध्या आपण पाहिली धावपळकावरती. अकाउंट ओपन झाले दुसरा चेंडूवरती 3 या धावसंख्येनं. कोणी टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट. त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतलाय. एका बाजूला आपण संघ पाहतोय विराट 11 गावदेवी भाल आणि अलेक्स 11 कोणी. यानंतरच्या दोन्ही लढती बघा 3-3 षटकांच्या होणार आहेत. त्या गोष्टीची नोंद घ्या. शिरोली संघ जास्त काही लांब जाऊ नका. धावसंख्या आपण पाहिली धावपळकावरती 9 धावा. सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहिली. खरं तर विवेकवरती आक्रमण चढवले. आता षटकार ठोकलाय बॅट्समन सुमित आणि विनोद मडवी हे 2 ओपनिंग ब्लास्टर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. जिंकण्यासाठी एक मोठं टार्गेट त्यांना सेट करायचं आहे आणि त्याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 चेंडूमध्ये 9 धावा. पुन्हा एकदा प्रहार. यावेळेस देखील चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॉल सीमारेखा बाहेर चौकार. येतोय. मागच्या बॉलवरती षटकार पाहिला, या बॉलवरती चौकार पाहिलाय. मनाशी बालगुण आल्यात की आज या मॅच मध्ये आम्हाला एक चांगलं टार्गेट सेट करायचं आहे. एका बाजूला टीम विराट 11 गावदेवी भाल बी संघ बॉल चांगला होता, पंचांनी नो घोषित केलाय. बीमर घोषित केला आणि 1+1 अशा प्रकारे 2 धावा मिळतील. विवेक ठोंबरे थोडासा मागणा होत चाललाय कारण त्याने बॉल फेकले 4 तर 15 धावा त्यानं खर्च केलेत. थोडीशी मागणी गोलंदाजी. मागची मॅच आपण पाहिली की कोणी संघाने ज्या प्रकारे खेळ मैदानावरती केला. मांगरूळ संघाविरुद्ध खेळताना काय त्यांची गोलंदाजी अटॅक होता. मांगरूळ संघाचं फलंदाजी त्यांची ताकद होती, परंतु ती ताकद त्यांनी बिखरून लावली आणि फक्त 5 षटकामध्ये 33 धावा बनवल्या त्या मांगरूळ टीमनं. आणि या मॅचमध्ये बघा आता किती मागणी गोलंदाजी विवेक ठोंबरेकडनं पाहायला मिळते. 4 चेंडूमध्ये 15 धावा आल्यात. येणारा चेंडू आता फ्री हिट असेल. पुन्हा एकदा अपरकट. वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलनं चेंडूला ढकललाय. कबर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार.
टीम टोटल एकूण पाहिली तर 19 धावा स्कोरबोर्डती लागल्या. पहिलं षटक हे मागडं राहिलंय आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती देखील एक सिंगल घेतली सिली मिड ऑन रिजनला. चेंडू फिल्ड झाला. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिन गडीबाद 20 धावा. दमदार सुरुवात मैदानाच्या आतमध्ये विराट 11 गावदेवी भाल बी संघाची सुरुवात बिन गडीबाद 20 धावा. कापरी सिटी मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी. कापरी सिटी मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी. स्वर्गीय श्रीराम भास्कर चषक ठेवलाय भारी. स्वर्गीय नितीन वारी चषक ठेवलाय तो भारी. ओव्हर नंबर सेकंड बॉलला पाठवला स्क्रीनच्या समोर अगदी वेगानं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. दमदार सुरुवात. तो ओव्हर नंबर सेकंड गौरवचं स्वागत केलंय पहिल्या बॉलवरती. पहिल्या चेंडूवरती गौरवचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड आणि पहिला बॉलवरती चौकार आलाय. पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय लॉंग ऑफ रिजन मध्ये. फिल्डर आहे. एक सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या मदतीनं 2 धावा देखील कंप्लीट केल्या. विनोद मडवी एका बाजूला आक्रमक झालाय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण पाहिल्या धावसंख्या एकूण 26. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 20 होते. अशा प्रकारे एकूण 26 धावा स्कोरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू येतात. यावेळी चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षण झालंय चांगलं, परंतु दुसरी धाव ते थांबू शकत नाहीये. धावांचा वेग तसाच सुरू आहे. खरं तर कौतुक केलं पाहिजे टीम बालचं. धावांचा वेग बघा ना. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. 8 धावा आल्यात. 28 धावा. 28 विदाउट विकेट. चांगला चेंडू समोर खेळतात. ते शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर होते. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीनं टीम टोटल आपल्याला पाहायला मिळते 29. पहिल्या षटकामध्ये 20 धावा. या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. चांगली सुरुवात केली खरं तर या ओव्हरची, परंतु त्यानंतर इथे गौरवनं कमबॅक केलाय आणि आतापर्यंत धावा दिलेत त्याने फक्त 9 धावा 4 चेंडूमध्ये. 4 षटकांची लढत पाहायला मिळेल. यानंतर ड्रॉ केला जाईल. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर होते विजय आणि त्यांना टिपलाय झेल. धक्का नंबर पहिला मैदानावरती सुमित बाद झालाय, ज्यानं 4 चेंडूमध्ये 11 धावेचं योगदान दिलाय. तो सुमित माघारी परतलाय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली एकूण आतापर्यंत 29 धावा. चांगलं कमबॅक राहिलं. सुमितला बाद केलं. ज्या खेळाडूनं 4 चेंडूमध्ये 11 धावेचं योगदान दिला तो बाद झाला. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एनएट क्रमांक 3 तिसऱ्या नंबरवरती हा खेळाडू आपण पाहतोय. सुचित राणे. तर टीम टोटल आपण पाहिली या ठिकाणी 29 रन. दुसऱ्या षटकातील आता अंतिम चेंडू असेल. कौतुक केलं पाहिजे गौरवचं, कारण पहिल्या चेंडूवरती त्याचं स्वागत चौकाराबरोबर झालं, परंतु त्यानंतर त्याने कमबॅक केलाय. चांगला चेंडू. अपील स्ट्रॉंग होतं. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि
इकडे काय झाले की 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांमध्ये 15.00 ची सरासरी गाठत असताना टीम बाल संघाने केले 33 धावा 1 गडी बाद. सेवक पंढरीवारी गे दादानं केलंय आयोजन दादानं केलंय आयोजन आमचं समीर देसाई दादाचं आयोजन आहे ओ ते लाखान समीर ये दादाचं आयोजन आहे ओ लाखान आणि जमलत सारी पोरं बारी क्रिकेट खेळणारी जमलत सारी पोरं बारी क्रिकेट खेळणारी स्वर्गीय श्रीराम भास्कर थँक्यू डेजे. चला लवकर वेळ घेऊ नका प्लीज कोणी संघ, कारण यानंतर अजून 2 लढती होणार आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं की बॅट्समन तुम्ही पाहता सुचित नवीन बॅट्समन आले मैदानाच्या आतमध्ये. चला यानंतर ड्रॉ केले जाणार आहे आणि त्यानंतर एक लढत होणार आहे. खरं तर जय बोले नेवाळी संघाला आता मॅच खेळावी लागेल. ड्रॉ कोणामध्ये तर शिरवली आणि विजेत्या टीममध्ये एक ड्रॉ केली जाईल. जो संघ ड्रॉ मिळेल तो अंतिम राऊंडमध्ये प्रवेश करेल आणि जो राहिलेला संघ आहे तो जय बोले नेवाळी संघाविरुद्ध खेळेल. तर शिरवली संघ कॅप्टन आणि नेवाळी संघ कॅप्टन आपण दोघांनी उपस्थिती दाखवायची आहे. तर या मॅच नंतर ड्रॉ होईल आणि लगेच टॉस देखील केला जाईल. सरस कोणी संघ सहकार्य करा. यानंतर 2 लढती अजून बाकी आहेत. आपण पाहिले तरी घड्याळ्यामध्ये 4 वाजून 31 मिनिटं आणि ठोकला हा षटकार. सुचितनं मैदानावरती स्वागत केलंय भूषणचं. वेलकम टू द ग्राउंड. नक्कीच या मॅच मध्ये आपण पाहतोय दमदार खेळ. एका बाजूला आक्रमकता सिद्ध करतायत बाल संघाचे खेळाडू. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली आणि षटका ठोकलाय. पुन्हा एकदा चांगला फटका चाललाय इथे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. वारिंगे नवतरुण त्याची येते आठवण म्हणून वारिंगे संचालक ठाणे जिल्हा फेडरेशन रन संख्या 40. टोटल रन की बात करेंगे तो 40 रन. पहला ओवर में रन आए थे 20, उसके बाद ओवर में 10 आए. और इस ओवर की बात देखिए ना कितनी खराब गेंदबाजी है. एक छक्का उसके बाद चौका. महंगी गेंदबाजी मगर इस बार कम बैक किया. यॉर्क लाइन की गेंद का इस्तेमाल किया और बल्लेबाज को आउट किया. सुचित बैक टू द डगआउट जिन्होंने शुरुआत शानदार की थी मैदान के ऊपर. लौटे मैदान के बाहर. विकेट नंबर 2. रन संख्या 40 रन. अच्छी गेंद सामने की तरफ गेंद को खेला. एक सिंगल कवर पॉइंट के ऊपर फील्डर है मौजूद और इस सिंगल के साथ रन संख्या की बात करेंगे तो 41 रन पहुंचे. 4 गेंदे 11 रन इस ओवर में. एक सफलता उन्होंने प्राप्त की. नए बल्लेबाज विनायक मैदान पर पहुंचे. विनोद मडवी अभी भी है जिन्होंने 8 गेंद में 17 की शानदार पारी के लिए. इस बार अच्छी डिलीवरी सामने की तरफ गेंद को खेला. इस बार स्क्वायर लेग में फील्डर मौजूद और जब तक गेंद को फील्ड करे तब तक यहाँ पर 2 रन का इजाफा और इस 2 के साथ रन संख्या 43. पहले मुकाबले की बात करेंगे तो गावदेवी शिरवली टीम जिन्होंने 51 रन जोड़े थे. 52 रनों का टारगेट पाली टीम के सामने था. नहीं बना पाई पाली टीम और वो मुकाबला जिहांसी 11 गावदेवी शिरवली टीम ने जीता. 2 मुकाबले जीतकर टीम आगे पहुंची है और इनमें से जीतने वाली टीम भी तीसरे राउंड में प्रवेश करेगी. दोनों के बीच ड्रॉ होगा. ड्रॉ के माध्यम से एक टीम जाएगी चौथे राउंड में, यानी कि अंतिम मुकाबला आज के दिन का होगा. ओवर की समाप्ति. इस ओवर की बात करेंगे तो 13 रन इस ओवर से आए और 1 विकेट भी उन्होंने प्राप्त किया. 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद
2 विकेटों के नुकसान पर 43 रन। किया हवा में, फील्डर मौजूद, कैच ड्रॉप, आसान सा कैच था, ड्रॉप किया और यहां दूसरे के लिए पलटना चाहते थे और यहां पर बात करेंगे तो विकेट दूसरे के लिए पलटना चाहते थे, रन आउट हुए। नए बल्लेबाज आएंगे अब मैदान पर। रन संख्या 44। मैदान पर पहुंचते में वैभव आए। 5वें नंबर के खिलाड़ी कितनी ताकत है ये बताते हुए आते ही बड़ी हिट, गेंद को फेंक दिया सीमा रेखा के बाहर, 6 रन। बात करेंगे तो रन संख्या के छक्के के साथ उन यहां पर 50 रन पूरे हुए बल्लेबाजी करते हुए। यहां से हम बात करेंगे टीम विराट 11 गांवदेवी भाल भी 50 रन टीम की टोटल हो चुकी है। आखिरी ओवर अभी भी 2 गेंदें हुई है इस ओवर में, यानी कि 4 गेंदें अभी भी शेष है इस अंतिम ओवर में। चलो जल्दबाजी करे, कोई टीम ज्यादा वक्त जाया ना करे क्योंकि इसके बाद अभी भी 2 मुकाबले शेष है, इसका आप ध्यान रखें। साहिल पाटिल के ऊपर आक्रमण इस समय किया है। इस ओवर की बात करेंगे तो 2 गेंदें 7 रन आए इस ओवर में, अभी भी 4 गेंदें शेष है, टारगेट सेट होगी। अच्छी डिलीवरी, पैडल स्विप किया, गेंद को धन 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 करती हुई फाइन लेग सीमा रेखा के बाद 4 रन। इस ओवर की काफी महंगी गेंदबाजी हम बात करेंगे तो 3 गेंद में 11 रन आए, रन संख्या 54 रन टोटल लग चुकी है। अभी भी 3 गेंदें शेष इस ओवर में। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन, अच्छी डिलीवरी, सामने की तरफ गेंद को ढकेल दिया, गेंद जब तक फील्ड हो यहां पर मिस फील्डिंग और एक चौका। साहिल पाटिल जो कि डेट ओवर कर रहे हैं, फुल टॉस गेंद, प्रहार किया, फील्डर मौजूद, इस बार कैच। इस ओवर में पहले विकेट गिरती हुई, रन संख्या इस समय 58 रन। रन संख्या यहां पर 58 रन। जीत की बात करेंगे तो एक बड़ा टारगेट होगा सेकंड सत्र में टीम कोनी के सामने।
तो अभी भी इस ओवर में हम बात करेंगे तो अंतिम गेंद है, टारगेट सेट होगी। अंतिम गेंद के ऊपर प्रहार किया, फील्डर मौजूद है इस ओवर में और एक विकेट। अंतिम गेंदों में विकेटें मिली और इस ओवर की बात करेंगे तो कुल मिला के 15 रन इस ओवर से आए, 2 विकेटें उन्होंने चटकाई, यानी कि पहला सत्र यहाँ पर समाप्त हुआ। पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए 58 रन जोड़े और 59 रनों का बड़ा टारगेट कोनी टीम के सामने है। चलो बाल संघ प्लीज सहकार्य करें, आप जल्द से जल्द मैदान पर आइए और तुरंत फील्ड की रचना करें क्योंकि इसके बाद 2 मुकाबले हैं। बाल संघ चला वेळ घेऊ नका, प्लीज सहकार्य करा। आपण मैदानाच्या बाहेर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये या आणि नक्कीच इथे लगेच फिल्डिंगची रचना करून घ्या, कारण यानंतरचे 2 लढती अजून बाकी आहेत। मुळीच नव्हता रे कान्हा, जल्दबाजी करें, बिल यहाँ पर बाल टीम के कप्तान से अनुरोध होगा कि आप थोड़ा सा सहकार्य करें क्योंकि इसके बाद 2 मुकाबले और होंगे। विनिंग टीम और सिरोली के बीच ड्रॉ किया जाएगा और एक ड्रॉ के माध्यम से अंतिम राउंड में टीम प्रवेश करेगी और जो बचेगी टीम वो सिरोली टीम निवाली टीम के साथ खेलेगी। तो निवाली टीम के कप्तान और सिरोली टीम के कप्तान आप आइए, इसके बाद ड्रॉ किया जाएगा और उसके बाद टॉस। तो चलते हैं, 59 रनों का टारगेट किस तरह से पार होगा या फिर यहाँ पर टीम बाल इन्हें रोकने में कामयाब रहेगी। आइए देखते हैं आगे का विवरण सुनने के लिए सोनू बांगर के पास। थँक्यू सो मच योगेश मडवी सर। जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं आपण करूया स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत। स्पर्धा आपण पाहतो या ठिकाणी स्वर्गीय श्रीराम मस्करो स्वर्गीय नितीन वारिंगे चषक 2025चं पर्व या ठिकाणी आपण एन्जॉय करतोय। मॅच सध्या तरी फार महत्त्वाचं आहे दोन्ही संघासाठी। सेकंड राऊंडची लढत आपण एन्जॉय करतोय। 2 संघांमध्ये वेदिक ॲलेक्स 11 कोणी बी विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट फाईट करते टीम गावदेवी बाल संघ। प्रथम बॅटिंग केली ती बाल संघानं आणि एकूण टार्गेट 58चं बनलं गेलं। 4 ओव्हरची मॅच 59चं टार्गेट घेऊन सलामी जोडी मैदानावरती कोणी बी संघाची गौरव आणि राकेश। गेम ऑन, दोन्ही टीमला शुभेच्छा। पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका चांगला आहे, जवळपास खेळाडू उपस्थित नाही आहे। चेंडू स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर आघात झालाय गौरवच्या बॅटमननं। पहिला चौकार। थोडेसे पुढे आले होते फटका खेळण्यासाठी आणि चौकार एकवटला, खातं खुलं झालं। श्री गणेश होतं स्कोरबोर्डवरती टीम वेदिक ॲलेक्स 11 कोणीबी संघाच्या 4 धावा स्कोरबोर्डवरती। षटक क्रमांक 5 पेचा मार्गस्थ विनोद मडवी पुन्हा एकदा तयार। यावेळेस देखील गॅप शोधली आहे आणि पुन्हा एकदा चेंडू गोळीच्या वेगानं फरार होतोय। लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर, सलगचा दुसरा चौकार। गौरवनं फार इम्प्रेस केलंय। गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, दोन्ही फॉर्मॅटमध्ये खूप चांगली कामगिरी गौरवची चांगली राहिली आणि ही दमदार सुरुवात त्यानं आपल्या टीमला दिली आहे। सलगचे 2 चौकार, टीमची टोटल 8 वरती पोहोचेल। पॉवर पे सुरू आहे, ॲडव्हान्टेज जरूर आहे, संधी आणि त्या संधीचा फायदा उचलतो आपल्या टीमसाठी फलंदाज गौरव। पुन्हा एकदा विनोद मडवीचा पुढचा बॉल ऑन साईडला। यावेळेस मात्र खेळले स्क्वेअर लेगचा खेळाडू वेगानं पोहोचेल, एकदम कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि फेकील, तोपर्यंत दुसरी धाव देखील कंप्लीट। व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट। टीमची टोटल फार वेगानं पुढे सगळी स्कोरबोर्डवरती
एकूण धावसंख्या 10. लक्ष गाठायचं 59 डाबेचं, 24 चेंडू आणि 59 डावा जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे. मॅचचं इक्वेशन 21 चेंडू आणि 49 धावेची गरज आहे. षटकातील पुढचा बॉल लॉप करायचं होतं. मिस्टामिंग स्ट्रोक, खेळाडू उपस्थित, मिड विकेटला टिपली जाईल जेल. वेल जज, वेल कॅच, लागतोय पहिला धक्का. टीम वेदिका एलेक्स 11 कोणी बी संघाला. गौरव बॅक टू द डगआउट. संगीत येत आहेत DJ ओम साईच्या माध्यमातून आणि प्रेक्षक वर्गांना खऱ्या अर्थानं एंटरटेनमेंट करण्याचं काम ते आमचे DJ मास्टर करत आहेत. पहिल्या विकेटचं बदल 10 या धावसंख्येवरती. पहिला धक्का गौरव 2 चौका टोकले, त्यानंतर बाद झाला. नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती भूषण. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पावापेचे 2 चेंडू आहेत. येणाऱ्या बॉलवरती देखील एकात 2 मोठे फटके आले तरी देखील एक चांगला स्कोर पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. लक्ष फार मोठं आहे. 59 डाबेचं प्रयत्न सुरू आहेत. एज लागली आणि फलंदाज होईल बाद. शून्यावरती परतावं लागेल भूषणला माघारी आणि लागतोय दुसरा धक्का सलगचा. टीम वेदिका एलेक्स 11 कोणी बी संघाला. व्हेरी गुड कमबॅक विनोद मडवी. असू द्या, बॅट्समॅन आपण रेडी ठेवा. कोणी बी संघ आणि लगातारचे 2 धक्के दिलेत विनोद मडवीनं. सुरुवातीच्या 2 बॉलवरती 2 चौकार, तदनंतर सिंगल डबल आपण पाहिले, तदनंतर लगोपाठ 2 गडी बाद केलेत. प्रत्युत्तर देतो याच ओव्हरमध्ये विनोद मडवी. क्विक रिप्लाय देतो आहे. धावसंख्या थांबली आहे 10 या आकड्यावरती. 2 गडी बाद. 19 चेंडू 49 ची गरज सामना जिंकण्यासाठी. नवीन खेळाडू विवेक ठोंबरे ऑन साईडला खेळत आहेत. स्क्वेअर लेगचा खेळाडू मिड विकेटचा खेळाडू पोहोचेल स्क्वेअर लेग रिजनला. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट. ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये टीम वेदिका एलेक्स 11 कोणी बी संघ पोहोचलाय. 2 गडी बाद. 12 या आकड्यावरती येणारं समीकरण 18 चेंडू आणि त्या विजयासाठी 47 धावेची गरज आहे. फिल्डिंग लावायची आहे गावदेवी बालसंघ. कोंदरे आला यो पालेगावाला, अरे कोंदरे आला यो पालेगावाला. तो कशाच कम नाही रे, तो कशाच कम नाही रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या पंढरी वारी दादांच्या या नावात दम आहे रे. आमच्या समीर देसाई दादा. थँक्यू सो मच. पंढरीदादा वारिंगे आणि समीरदादा देसाई यांच्या नक्कीच स्वप्नातून साकारलेली एक स्पर्धा आपण पाहतोय. जे आज आपल्यामध्ये नाही आहेत. स्वर्गीय श्रीराम मस्कर, स्वर्गीय नितीन वारिंगे, स्वर्गीय बाळाराम कोळेकर, स्वर्गीय पंडित देसाई आणि स्वर्गीय वासुदेव मडवी, स्वर्गीय कैलास मस्कर यांना भावपूर्ण श्रद्धांजली खऱ्या अर्थाने स्पर्धेच्या वतीनं अर्पित केली जाते आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 18 चेंडू विजयासाठी 47चं समीकरण थोडंसं माग आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या अशक्य मानली जात नसते. तुमच्यासाठी शक्य करण्यासाठी तुमच्यामध्ये स्वतःवरती कॉन्फिडन्स हवा, स्वतःवरती जिद्द हवी आणि त्याच अनुषंगानं ठोकलाय हा मोठा फटका. फलंदाज राकेश मालीनं षटकार. प्ले मध्ये आपण पाहू शकता एक्झॅक्ट ऑप्शन वरती हा चेंडू होता आणि ऑप्शनच्या चेंडूला ऑन साईडला खेचलाय राकेश माळीनं ठोकलाय षटकार. हे पाहू शकता तुम्ही ॲक्शन रिप्ले ओमसाई MTC या वाहिनीच्या माध्यमातून. व्हेरी गुड, खूप चांगलं कॅमेरा वर्क आणि एक्झॅक्ट बॉलला कव्हर केला आमच्या कॅमेरामॅनने.
टीमची टोटल 18 धावसंख्येवरती पोहोचले. पहिल्याच बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत केलं. विजयाचं समीकरण 17 चेंडू आणि आता 41ची गरज आहे. मी अगोदरच म्हटलं स्वतःवरती जिद्द आणि स्वतःवरती कॉन्फिडन्स आत्मविश्वास ठेवावा. तयार गोलंदाज अजून एकदा उडवलाय. यावेळेस क्षेत्र निवडले लॉंग ऑफचं, परंतु खेळाडू उपस्थित, फटका फसला आणि राकेश मालीला देखील विश्वास बसत नाहीये की हा फटका फसला कसा. आणि चेंडूला उंची जास्त गाठली, लांबी कमी. अजून एक विकेटचं पतन. आज फटक्याने उंची जास्त गाठली चेंडूना आणि तेवढीच चांगला स्ट्रोक होता, तेवढी चांगली झेल देखील त्या ठिकाणी प्रमोदनं कॅरी केले. अप्रतिम जजमेंट आपल्याला पाहायला मिळालं. एकच नजर चेंडूवरती ठेवली आणि शेवटच्या मोमेंटला एक्झॅक्ट छातीवरती तर हा झेल टॅप टिपलाय आणि लागलाय तिसरा धक्का टीम वैदिक अलेक्सिनेबल कोणी बी संघाला. कमबॅक करतो एक षटकार आल्यानंतर गणेश म्हात्रे आपण पाहतात. सेकंड ओव्हरमध्ये 16 चेंडू विजयासाठी 41ची गरज आहे. नवीन खेळाडू समीर. पुन्हा एकदा पुढचा बॉल, चांगला स्ट्रोक, खेळाडू उपस्थित, लॉंग ऑफ रिझनला 1 रन्स कंप्लीट. थोडेसे फंबल फेकील तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. एका धाबेसाठी संघर्ष करावा लागतो, एका धाबेसाठी झगडावं लागतंय. मैदानाच्या आतमध्ये कोणी बी संघाला प्रयत्न सुरू आहेत. एका बाजूला रन्स वाचवण्याचे, दुसऱ्या बाजूला रन्स बनवण्यासाठी अत्यंताने प्रयत्न करत आहेत कोणी बी टीमचे खेळाडू. संघर्ष मोठा आहे, स्पर्धा मोठी आहे, सामना देखील मोठा आहे. 15 चेंडू 39ची गरज. समोर खेळलेत खेळाडू उपस्थित. पुन्हा एकदा प्रमोद आले आणि अजून एक हा अविश्वसनीय झेल पकडलाय प्रमोदनं आणि लागलाय 4था धक्का टीम कोणी बी संघाला. टीम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. किती दूरवर आले हा चेंडू गॅदर करण्यासाठी आणि जेवढ्या वेगानं आले तेवढाच झेल देखील चांगला पकडला गेलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. असं झेल पकडले तर कुठेतरी मॅचमध्ये जरूर या ठिकाणी मजबूत झालाय टीम गावदेवी महासंघ. गोल्डन विकेट कॅरी झाली या मॅचची देखील. करम फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. समीर नवीन खेळाडू जालिंदर. 14 चेंडू 39ची गरज आहे. फटका चांगला, स्लॉक स्वीप, खेळाडू पोहोचू शकत नाही आहे. धावा देखील एका बाजूला येत आहेत आणि एका बाजूला विकेट देखील येत आहेत. सामना दोनतर्फी पाहायला मिळतो आहे. चौकार. लोव फुलटाचा चेंडू आणि स्लॉक स्वीपच्या माध्यमातून चौकार एकवटला. टीमची टोटल 24 धावा स्कोरबोर्डवरती. यॉर्कर, सत्तेक यॉर्कर. वेग देखील भरपूर होता आहे चेंडूमध्ये. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. डॉट बॉलची समाप्ती. ओव्हर कंप्लीट झालं दुसरं. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12च्या सरासरीनं 24-24. 4 गडी बाद कोणी बी टीम आणि आता गरज आहे 12 चेंडू विजयासाठी 35 धावेची. मित्र मंडळाचे सामने सगळ्यान भारी. श्रीराम मस्कर प्रतिष्ठान आहे अंबरनाथ शहरान भारी. चौकरांची मजा बघावला पोरे ही जमतान सारी. बॉलर बॅट्समन 100 बडकर एक येतान खिलाडी. समीर देसाईने भरवली स्पर्धा बघाय जमल्यान प्रेक्षक. बघाय जमल्यान प्रेक्षक. श्रीराम मस्कर पाले चषक. श्रीराम मस्कर पाले चषक. श्रीराम मस्कर पाले चषक. श्रीराम मस्कर पाले चषक. जवळ संगीत समीर दादा 7 ते 8 वर्षापूर्वीच आहे आणि संगीत फार गाजलं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं तर एखाद्या कवितेप्रमाणे संगीत आहे. 12 चेंडू विजयासाठी आता गरज येते
12 चेंडू 35ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्स आपण पाहू शकता. सामना अजूनही बॅलन्स आहे. इथून जर येणाऱ्या षटकामध्ये निर्णायक षटक असेल, तिसऱ्या ओव्हरमध्ये जर मोठी फटकेबाजी झाली तर मॅचमध्ये कमबॅक करेल कोणीबी संघ, आणि या ओव्हरमध्ये जर कमी धावा आल्या तर मॅचमध्ये शिरकाव करेल गावदेवी बालसंघ. प्रमोद आलेत, सिनियर खेळाडू आहेत टीम गावदेवी बालसंघाचे. जबरदस्त कॉन्टेस्ट, बिग फाईट लढत आपण एन्जॉय करतात, आणि तेवढीच चांगली मोठी स्पर्धा आपण पाहतोय, ज्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी बुलेट बाईक देण्यात येईल. ऑन साईडला खेळण्यात आला ऑन द कार्पेट. मिड विकेटचा खेळाडू येईल. एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न, विकेट डोक्यामध्ये, आणि चेंडूची कलेक्टिंग व्यवस्थित नाही आहे. 2 झेल फार चांगल्या पकडल्या प्रमोदनं, परंतु आता जर हा चेंडू गॅदर केला असता तर रनआउटची विकेट देखील मिळू शकली असती, परंतु क्रिकेटमध्ये जर तडला महत्व नाही आहे. समीकरण बदललं. 11 चेंडू 33ची गरज. कोलबॅट टप्प्याचा बॉल, व्हेरी गुड बॉलिंग. आत्ता क्षेत्ररक्षण चांगलं आहे. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये बॉलला अडवलं. डॉट बॉलची समाप्ती. कॅमेरामॅन भावेश बघा, आपल्याकडे जो प्रेक्षक वर्ग बसलाय त्याला पण खाली घ्यायचंय, कारण कॅमेरा हलतोय. लाईव्ह टेलिकास्टमध्ये दिसतंय फार कॅमेरा हलतोय. 10 चेंडू 33ची गरज. अजून एक चांगला चेंडू. खोलव्या टप्प्याचा बॉल, लॉंगॉनला खेळाडू उपस्थित, फेकील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. डायरेक्ट हिटचा प्रयास केला, परंतु रन्स कंप्लीट होतात. 2 सिंगल डबलच्या साह्यानं काम चालणार नाहीये. येणाऱ्या चेंडूवरती तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील, तर जाऊन मॅच अंतिम ओव्हरपर्यंत बॅलन्स पद्धतीने पाहायला मिळेल. 28 धावा फलकावरती. 9 चेंडू 31ची गरज. फटका चांगला ऑन साईडला उडवलाय, परंतु खेळाडू उपस्थित, आणि टिपली झेल. लागलाय 5वा धक्का टीम कोणीबी संघाला. आत्ता मॅच मध्ये तो टर्न होतोय. मॅच टर्न होतीये गावदेवी बाल संघाच्या बाजूला. 8 चेंडू 31ची गरज. आपण पाहिले गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये एकूण फक्त आपण पाहिलं तर धावा आल्या 12 आणि 2 विकेट आले. त्यानंतर गणेश मात्रेच्या षटकामध्ये 12 धावा, त्याच्यामध्ये देखील 2 विकेट, आणि प्रमोदच्या षटकामध्ये 4 धावा आल्या, 4 चेंडू आणि 1 विकेट आली आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट मिळाली आहे. अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला, फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. सामना आता कठीण होत चाललाय वेदिक एलेक्स 11 कोणीबी संघासाठी, कारण या षटकामध्ये निर्णायक ओव्हरमध्ये रन्स नाही आहेत. मी यावेळेस म्हटलं या ओव्हरमध्ये जर कमी धावा आल्या तर मॅचमध्ये कमबॅक करेल गावदेवी बालसंघ. गती परिवर्तन. पुन्हा एकदा 5वा चेंडू. मिड विकेटचा खेळाडू पोहोचेल. दुसरीचा प्रयत्न. 2ने फारसा फरक पडणार नाहीये टीम गावदेवी बालसंघाला. षटक कंप्लीट होतात. एकूण 3 आणि 30 धावा धावफलकावरती. आता गरज आहे 6 चेंडू 29 धावेची. गावांची पोरही आयल्याने केले जाते क्रिकेटर, सगळेच सुपर केले जाते इथं बॅट्समन आणि बॉलर. साऱ्या गावांची पोरही आयल्याने केले जाते. चला टीम मीटिंग नकोय गावदेवी बालसंघ प्लीज. अजून 2 सामने पेंडिंग आहेत, लक्ष असू द्या. आणि ड्रॉसाठी आपण परी 11 जय बोले नेवाळी संघ आणि चला शिरवली टीमचे कॅप्टन आपण देखील या. सहा चेंडू 29ची गरज. पहिला बॉल आणि ऑन साईडला लॉप करायचं होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाही आणि डॉट बॉलची समाप्ती. आमचे नरेश देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नरेश सलूनवाले दौरली गावचे, आणि त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत.
फार जुने जाणते सलूनवाले आहेत ते. लहानपणापासून सर्वांनी त्यांच्याकडे केस कापलेत. 5 बॉल 29 ची गरज आहे. फटका चांगला यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेला खेळलेत. प्रमोद येत आहेत बॉलपर्यंत. रन्स मिळतील फक्त 2 आणि आत्ता गरज आहे 4 चेंडू 27 धावेची. सामना कठीण झाला. टीम वेदिका एलेक्स 11 कोणी बी संघासाठी, कारण तिसऱ्या ओव्हरमध्ये मोठे फटके आले नाही आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर खोदून काढतोय. लॉंग ऑफला कार्ड उपस्थित. रन्स मिळेल फक्त 1 आणि आता औपचारिकता शिल्लक असेल. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. 26 धावेची गरज आहे. वन साइड सामना आता या ठिकाणी होतोय. पूर्णपणे मॅचमध्ये शिरकाव केला गावदेवी भाल संघानं. गोलंदाजी देखील फार चांगली राहिली. सुरुवात जरी आपण पाहिली थोडीशी मागणी झाली गोलंदाजी, त्यानंतर तिसरं षटक खास करून प्रमोदचं चांगलं राहिलं आणि प्रमोदनं 2 झेल देखील अप्रतिम कॅरी केल्यात. टर्निंग पॉईंट झेल देखील ठरल्या, कारण राकेश माळीची देखील झेल त्यानं कॅरी केली आणि तदनंतर आपण पाहिलं लॉंग ऑन रिझनला एक झेल फार सुंदर कॅरी केला. 2 चेंडू 26ची गरज आहे. सामना जिंकण्याच्या उंबरठ्यावरती टीम गावदेवी भाल. एज अँड गॉन फलंदाज होते बाद. चला नवीन बॅट्समॅन लगेच पाठवायचा आहे आणि 1 चेंडूचा खेळ शिल्लक. डीजे लहान मुलं आले त्यातून साई रमेश वारिंगे, जो मुलगा इथे असेल साई रमेश वारिंगे, आपण घरी जायचं, आपल्याला बोलावलं घरी. साई रमेश वारिंगे. चला मॅच फिनिश आणि सामना जिंकलाय टीम गावदेवी भाल संघाने आज मॅच जिंकलाय. अभिनंदन, टीमचे 2 सामने जिंकलेत आणि कॅप्टन लगेच गणेश म्हात्रे आपण लगेच या. कॅप्टन गावदेवी भाल. चला कॅप्टन लगेच गणेश म्हात्रे, वेळ घेऊ नका, आपण लगेच या. आपण या, आपण जाऊ नका, या आपण. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने एकूण धावसंख्या बनवली टीमसाठी 19 आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट कॅरी केल्या, ऑलराऊंडर प्रदर्शन विनोद मडवी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. व्हेरी वेल पेड विनोद. या आपण मॅन ऑफ द मॅच. तत्पूर्वी आपण कॅप्टनला आमंत्रित करूया. टीम सिरवली आणि टीम भाल यांच्यामध्ये ड्रॉ होणार. एक संघ ड्रॉच्या माध्यमातून अंतिम राऊंडमध्ये प्रवेश करणार. तर कॅप्टन या ठिकाणी येतात दोन्ही संघाचे. चला गणेश आणि चला या निवृत्ती या लवकर. आपण टॉससाठी टीमचे कॅप्टन आहेत शिरवली. चला या आपण टॉस इथे ड्रॉ केले जाईल. टीम नेवले आपण रेडी राहायचं आहे. चला या ठिकाणी त्यांना टॉस करायचं बरोबर. त्यांचा सामना असेल तिसरा. चला ड्रॉ घेऊन या आपण. तर अजित मस्कर आमचे आयोजक आहेत, यांच्या शुभास ते ड्रॉ केला जातोय. एका संघाला ड्रॉ मिळणार आणि एक संघ अंतिम लढतीमध्ये पाहायला मिळेल. तर एक संघ टीम नेवाई सोबत खेळणार आहे. बाय टीम शिरवली संघाला बाय मिळाली आहे. अंतिम राऊंड मध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. आणि आता चला दोन्ही कॅप्टन या. गणेश लगेच या टॉस साठी. चला या टॉस करूया. नेवाली आणि भाल. चला भाल आपण या.
चला टॉस करून घ्या आपण, नंतर काय असेल ते करून घ्या आणि लगेच सामना करायला. यानंतर 3 षटकांची लढत होणार आहे. चला विजय कोलेकर यांच्या शुभ हस्ते टॉस. दोन्ही संघ नायक आलेले आहेत. नेवाली भाल टॉस या ठिकाणी जिंकलाय टीम भाल संघानं. भाल संघ लगेच आपण डिसिजन द्या, मैदानावरती लगेच उतरायचे बघा. 3 षटकांची लढत असेल, दोन्ही संघ लक्ष द्या. 3 ओव्हर आहे बघा. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी असेल विनोद ठरला मॅन ऑफ द मॅच. विनोदला आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. सर जित मस्कर या. जित मस्कर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाणार. आणि टीम लगेच नेवाली बघा आपल्याला बॅटिंग करायची नंतर सेकंड राऊंड मध्ये, तर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 3 षटकांची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही संघ सहकार्य करा, शेवटचं अंतिम लढत असेल.